हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊचा लेख तो लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता. सर्वांना माझा नमस्कार. मी भूमी जनार्दन पटाळे, वर्ग 3. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवागी या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. अवघ्या महाराष्ट्रात असा एकच माझा शुभा होऊन गेला, माझा शुभा होऊन गेला. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावर घाम फुटला. मावळ्यांच्या झलकल्या नंग्या तलवारी, मुघलपट्टी माघारी. शुभा जर तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात ना, तर मुघलांनी सुद्धा भगवास फडकवला असता, भगवास फडकवला असता. हे देवा, मला पुढच्या वेळी जन्माला घालताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे, मी माती झाले तर रायगडाची होऊ दे, मी तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे, वाघ नाही वाघ नक्षा होऊ दे, मंदिर नको जगदेश्वराची पायरी होऊ दे, पायरी होऊ दे. आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर शिवाजी महाराज म्हणणारा शिवा काशीत कर, आणि तेही जमले नाही तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको, कारण मी याच जन्मी धन्य झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेऊन शेवटी एवढेच म्हणेल, शेवटी एवढेच म्हणेल, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता. जय जिजाऊ, जय शिवराय.